जालना शहरातील गांधी चमन इथं मोकाट जनावरांना कोंडवाड्यात सोडण्याची कारवाई पुन्हा सुरू। जालना महापालिकेनं आज दिवसभरात 14 जनावरांना कोंडवाड्यात पाठवलं। रस्त्यावर जनावरे फिरल्यास पशुपालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा। आज दिनांक 13 रोजी शनिवारी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मोकाट जनावरांना कोंडवाड्यात सोडण्याची कारवाई महापालिकेनं पुन्हा सुरू केली आहे। रस्त्यावर फिरणारी 14 जनावरे आज महापालिकेनं कोंडवाड्यात पाठवली आहेत। मोकाट जनावरे रस्त्यावर बसल्यानं वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। शिवाय या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता कायम असते। त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या व ठाण मांडणाऱ्या मोकाट जनावरांविरोधात जालना महापालिकेनं मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेला आज पुन्हा सुरुवात झाली असून दिवसभरात एकूण 14 जनावरे कोंडवाड्यात पाठवली गेली आहेत। तसेच रस्त्यावर जनावरे सोडल्यास संबंधित पशुपालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा देखील जालना महापालिकेच्या वतीनं देण्यात आला आहे। महापालिकेनं या मोकाट जनावरांना पकडण्यासाठी मोकाट जनावरे बंदिस्त पथकाची स्थापना केली आहे। आज या पथकाच्या वतीनं शहरातील गांधी चमन भागात कारवाई करण्यात येऊन तब्बल 14 मोकाट जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत। ही मोहीम तब्बल 11 महिने चालणार आहे। मोकाट जनावरे पकडण्यात अडथळे येऊ नये म्हणून या पथकाला पोलीस बंदोबस्त देखील पुरवण्यात आला आहे। हे पथक पोलीस बंदोबस्तात मोकाट जनावरे ताब्यात घेत असून पकडलेली मोतीबाग परिसरातील नवीन कोंडवाड्यात सोडली जात आहेत। या ठिकाणी पकडलेल्या जनावरांना चारा पाण्याची सोय देखील करण्यात आली आहे। ही मोहीम सुरूच राहणार असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था देखील सुधारण्याची शक्यता आहे। पानी नहीं जे जनावर कोंडवाड्यात आणून टाकतायत, काय तुमची मोहीम आहे, किती दिवस चालणार आहे? आज तुम्ही किती जनावर आणलेत काय नाही? आज आम्ही पहिल्या राऊंडला जे आहे तर 14 जनावर बंदिश केलेले आहेत आज रोजी आणि मोहीम योग्य प्रकारे चाललेली आहे। या मोहीम मध्ये शासकीय सगळे आम्हाला सुविधा दिलेली आहे। सीओ साहेबांनी पूर्ण इक्विपमेंट आम्हाला दिलेले आहे, गाडी पर्सनल दिलेली आहे आम्हाला करून, सो खर्चातून त्यांनी गाडी दिलेली आहे आणि संबंधित जालन्याच्या ज्या लोकांना जो त्रास होतोय मोकार जनावरांचा त्या त्रासापासून मुक्त करण्याची मोहीम आहे आणि योग्य रीती ही मोहीम चाललेली आहे। याच्यामध्ये काही लोकांनी अडथळा जो निर्माण केला होता तर त्यासाठी SP साहेबांनी आम्हाला पोलीस बंदोबस्त दिलेला आहे आणि त्या पोलीस बंदोबस्तामधून ही मोहीम योग्यरीत्या आज राबलेली आहे। आता ही मोहीम किती दिवस चालणार आहे? आजचा कितवा दिवस आहे? काय ही मोहीम जी आहे तो पूर्ण 11 महिन्याची मोहीम आहे। 11 महिन्याला ही मोहीम पुन्हा रिलीज होणार आहे। आज चमन हा विभागामध्ये मोहीम केलेली होती। चमन मधून आज आम्ही रेस्क्यू 14 जनावर केलेले आहेत। आपलं नाव? विवेक केशवराव घुमारे आणि माझे सहकारी डवळे साहेब आणि माझी पूर्ण टीम आहे मागे जीव उभा राहण्यासाठी। मी प्रमुख आहे कामाचा। यांच्या जनावरांचा खाण्यापिण्याचा काय बंदोबस्त आहे? खाण्यापिण्याचा बंदोबस्त यांना हिरवा चारा आहे, कडबा आहे, कुट्टी आहे, चोकर आहे, चुन्नी आहे। भरपूर साहेबांनी याच्यामध्ये सहकार्य केलेले आहे, शासनाचं भरपूर सहकार्य।